जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या जीके करेक्शन इन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ एका आयराणी खानदेशी नवीन गाण्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। आता जे काही ट्रेंडिंगला व्हायरल व्हिडिओ चालू आहे मित्रांनो, झुमक्यावाली पोर, तर या गाण्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या गाण्यासाठी मला खूप सारे रिक्वेस्ट पण आलेले होते, म्हणून तुमच्या सर्वांसाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। आणि आपला हा फर्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती, ज्याच्यात आपण आयराणी खानदेशी गाणं यूज केलेले। म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर पण नक्कीच करून टाका। आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यापुढे आता आपला जो काही दुसरा चॅनल आहे मित्रांनो, जीके करेक्शन खानदेशी म्हणून, तर त्याच्यावरती तुम्हाला आपल्या आयराणी गाण्यावरती आणि खानदेशी गाण्यांवरती तुम्हाला त्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळतील। त्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचे, यूट्यूब आपलं जे काही यूट्यूब ॲप आहे तर याला ओपन करायचं आणि इथून अशा पद्धतीने जीके करेक्शन खानदेशी सर्च करायचे। नंतर एक नंबरवरती तुम्हाला इथं आपला चॅनल येऊ लागणार। नंतर या चॅनलला इथून तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या चॅनलवरती बाकी मी इथं व्हिडिओ पण टाकलेले बघू शकता, तर तुम्ही हे व्हिडिओ पण बघू शकता आणि एडिटिंग करू शकता। ओके, तर या चॅनलवरती तुम्हाला खानदेशी गाण्यांवरती व्हिडिओ बघायला मिळतील, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। आणि मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं, आपला जो काही हा व्हिडिओ आहे मित्रांनो, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे। नंतर डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावरती तर तुम्हाला बीटमार्क्स JKPS आणि ऑल मटेरियल खाली एक लिंक दिसेल, तर त्या लिंकला ओपन करायचे। नंतर ती लिंक तुम्हाला गुगलवरती घेऊन जाणार। नंतर गुगलवरती ती लिंक घेऊन गेल्यावर एक नंबरवरती तुम्हाला आपली जीके करेक्शन नावाची एक वेबसाईट दिसेल, तर त्या वेबसाईटला ओपन करायचे। नंतर त्या वेबसाईटवरती तुम्हाला आजच्या व्हिडिओचं आपलं जे काही मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला तिथे भेटून जाणार। तर तिथून मित्रांनो, आधी बीटमार्क्स JKPSची लिंक इनपुट करून घ्यायची तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। नंतर जी काही ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे तर त्या ऑल मटेरियलच्या लिंकने जी फाईलला डाउनलोड करून जी फाईलला आपण लगेच ओपन करून घ्यायचे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही फोटो PNG वगैरे यूज केलेले तर हे सर्व मटेरियल तुम्हाला जी फाईलमध्ये भेटेल। म्हणून मित्रांनो, जीप फाईलला डाउनलोड करून जीप फाईलला आपण लगेच ओपन करून घ्यायचं आहे। ओके, आणि आता मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, आपला जो काही अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे तर याला इथून अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे। नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचे। नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीटमार्क आणि JKPSचे, तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील, त्यांपैकी आपला जो काही पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे। नंतर बीटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यावर बघू शकता, ते मी तुम्हाला आता दोन ग्रुप लावून दिलेले बघू शकता। तर तुम्हाला आता काय करायचे, आपल्या हे जे काही दोन ग्रुप आहेत तर हे दोघं ग्रुपमध्ये मी तुम्हाला ब्लॅक फोटो लावून दिलेले, तर त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला फक्त तुमचे फोटो चेंज करायचे, म्हणजे तुमचे फोटो बदलायचे आहेत। ओके, तर अशा पद्धतीने आपला जो काही हा पहिला ग्रुप आहे मित्रांनो, तर या पहिला ग्रुपवरती क्लिक करायचे। नंतर हे जे काही एडिट ग्रुपचं ऑप्शन दिलेले आहे तर एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये जायचे। नंतर इथं बघू शकता, इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने खूप सारे ब्लॅक फोटो लावून दिलेले आणि इथं पण तुम्हाला एक ग्रुप लावून दिलेले। तर इथं हा जो काही मधला ग्रुप आहे हा जसं आहे तसं राहू द्यायचे, तर त्याला ओपन पण करू नका किंवा डिलीट पण करू नका, तर तो जसं आहे तसं राहू द्यायचे। फक्त जे काही आता मी तुम्हाला इथे ब्लॅक फोटो लावून दिलेले बघू शकता, तर टोटल 6 फोटो आहे मित्रांनो, तर हे 6 फोटो तुम्हाला चेंज करायचे तुमच्या फोटोशी। तर ते फोटो आता कशा पद्धतीने चेंज करायचे बघून घ्या, मग तशा पद्धतीने तुम्ही फोटो चेंज करा। ओके, तर अशा पद्धतीने आपला जो काही आता खालचा फोटो आहे आधी ब्लॅक, तर याच्यावरती क्लिक करायचे। कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे। नंतर वरती तुम्हाला कोणत्याही एका फोल्डरचं नाव दिसेल इथं, तर या फोल्डरचं नावावरती क्लिक करून द्यायचे। नंतर आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे। नंतर तुम्हाला आता तुमचे फोटो इथं दिसायला सुरुवात होऊन जाणार। नंतर इथून तुम्हाला जे काही तुमचा फोटो घ्यायचा असेल तर त्या फोटोला सिंपल अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे, जसं की मी इथून हा फोटो सिलेक्ट केलेले। नंतर वरती प्लसचं बटन दिलेले, तर या प्लसचं बटनवरती क्लिक करून द्यायचे। त्यानंतर बघू शकता आपल्या बॅकग्राऊंडला फोटो लागून गेलेले। तर सेम अशाच प्रकारे जेवढी मी इथं तुम्हाला ब्लॅक फोटो लावून दिलेले, तर हे सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो चेंज करून घ्यायचे तिथून अशा पद्धतीने। ओके, तर मी पटापट आता हे सर्व ब्लॅक फोटो चेंजेस करून घेतो। आणि मित्रांनो, एक लक्षात राहू द्यायचे, तुमचे फोटो आधी 4.5 या साईजमध्ये कट करून घ्यायचे, तेव्हा तुम्ही हे ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुमचे फोटो चेंज करायचे। कारण की मित्रांनो, तुमचे फोटो जर छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये असतील तर ते चालणार नाही, कारण की ते फोटो लावल्यावर मित्रांनो तुमचे फोटो बराबर दिसणार नाही, खूप वेगळ्या पद्धतीने दिसतील मित्रांनो फोटो। म्हणून मित्रांनो, तुम्ही आधी तुमचे फोटो 4.5 या साईजमध्ये कट करून घ्यायचे, नंतर तुम्हाला तुमचे फोटो लावायचे। ओके, आणि जर तुम्हाला तुमचे फोटो या 4.5 या साईजमध्ये कट करता येत नसतील तर त्यांच्यावरती मी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे। तर त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली भेटून जाणार। तिथून मित्रांनो तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फोटो आधी 4.5 या साईजमध्ये कट करून घ्यायचे। ओके,
तर बघू शकता मित्रांनो इथं आता या ग्रुपमध्ये मी जेवढे सर्व ब्लॅक फोटो होते तर हे सर्व फोटो चेंज करून घेतलेले. नंतर अशा पद्धतीने या ग्रुपमधून बाहेर यायचे. नंतर ग्रुपमधून बाहेर आलेलं बघू शकता मित्रांनो आपले जे काही इथं ब्लॅक फोटो होते तर यांच्या जागेवरती आपले फोटो लागून गेलेले. नंतर आपला जो का 2 नंबरचा ग्रुप आहे तर याला इथून अशा पद्धतीने ओपन करायचे. नंतर हे सर्व ब्लॅक फोटो पण इथून अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचे पटापट. तर मी पटापट आता हे सर्व ब्लॅक फोटो पण चेंज करून घेतो. तर मित्रांनो आता मी या ग्रुपमध्ये जेवढे आता सर्व ब्लॅक फोटो होते तर हे सर्व फोटो चेंज करून घेतलेले बघू शकता अशा पद्धतीने. नंतर पुन्हा या ग्रुपमधून बाहेर यायचे. नंतर बघू शकता आपल्या या दुसऱ्या ग्रुपमध्ये पण आपले फोटो लागून गेलेले आहेत. नंतर आता या दोघं ग्रुपमध्ये फोटो चेंज केल्यावर मित्रांनो आता आपला जो काही त्याचा पुढचा बेटमार्क आहे तर अशा पद्धतीने आपला 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. आता मित्रांनो 5.26 सेकंदापासून तर शेवटीपर्यंत मी तुम्हाला जेवढे अशा पद्धतीने बेटमार्क लावून दिलेले तर हे सर्व बेटमार्क प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आता 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर या प्लसचं बटनवरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे. नंतर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे. नंतर अशा पद्धतीने आपल्या पुढच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर या आयकॉनवरती क्लिक करून फोटोचा पुढचा भागला इथून कट करून घ्यायचे. सेम अशाच प्रकारे तुम्हाला जे काही मी तुम्हाला इथं आता बेटमार्क लावून दिलेले तर हे सर्व बेटमार्कप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे पटापट. ओके, तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो. तर मित्रांनो आता इथं मी शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व बेटमार्क होते तर हे सर्व बेटमार्कप्रमाणे इथून मी अशा पद्धतीने हे सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकता. तर अशा पद्धतीने हे सर्व बेटमार्कप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे. नंतर अजून आपल्या अशा पद्धतीने आपला जो काही 5.26 सेकंदावरती बेटमार्क आहे तर याच्यावरती यायचे. प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे. नंतर इथं आता तुम्ही जी काही जीप फाईलला डाउनलोड केली असेल तर त्या जीप फाईलचा फोल्डर बनलेला असेल तर या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे. नंतर शेवटी यायचे. नंतर शेवटी आल्यानंतर बघू शकते ते मी तुम्हाला अशा पद्धतीने एक ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ बनवून दिलेले तर हे व्हिडिओ घेऊन घ्यायचे. नंतर व्हिडिओ घेतल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून अशा पद्धतीने. नंतर ब्लेंडिंग अँड ऑफिशियलच्या ऑप्शनमध्ये जायचे. लाईटिंगच्या नावावरती क्लिक करायचे. नंतर या व्हिडिओला इथून अशा पद्धतीने स्क्रीनमध्ये करून द्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे. नंतर आता या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर व्हिडिओचा पुढचा भागला इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचा आहे. नंतर अजून अशा पद्धतीने 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर पुन्हा 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती आल्यावर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे. नंतर इथून एक शॅडोची पिनजी घेऊन घ्यायची. नंतर वरती तुम्हाला जे काही 3 डॉट दिसत आहेत तर या 3 डॉटवरती क्लिक करून द्यायचे. नंतर फिल कम्प्रेशन नावावरती क्लिक करून या पेनजीला इथून अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे. नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे. नंतर पेनजीला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा अजून आपल्या 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर अजून पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे. नंतर इथे मी तुम्हाला एक झुमका वाली पोर नावाचे पेनजी बनवून दिलेले तर ही पेनजी घेऊन घ्यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये यायचे. 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. नंतर या पेनजीला थोडंसं झूम वगैरे करू शकता तुम्ही. नंतर 1 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून पेनजीला बरोबर इथे ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जशा पद्धतीने पेनजी ॲडजस्ट करून लावायचे असेल तशा प्रकारे लावून घ्यायचे. नंतर या पेनजीवरती डबल क्लिक करायचे. व्हिडिओच्या शेवटी यायचे. नंतर या पेनजीला इथून अशा पद्धतीने शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे. नंतर इथून अशा पद्धतीने एक बॉर्डर पेनजी घेऊन घ्यायचे. नंतर इथून ही बॉर्डर पेनजीला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आहे. त्यानंतर आता मित्रांनो आता आपले जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले बघू शकता. आता आपण जे काय आता सर्व बेटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत तर यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. त्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने बॅक येऊन आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे. तर अशा पद्धतीने इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे. नंतर आपला जो काही इथं मी तुम्हाला इफेक्ट लावून दिलेले आहे एका फोटोवरती तर या फोटोवरती क्लिक करायचे. इफेक्ट नावामध्ये जायचे. 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. या पहिल्या फोटोवरचे म्हणजे एकच फोटोवरती इफेक्ट लावून दिलेले तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. नंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे. नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे. तर अशा पद्धतीने आपला 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर आता 5.26 सेकंदाच्या बेटमार्कवरती आल्यावर खाली यायचे. आता मित्रांनो 5.26 सेकंदापासून तर शेवटीपर्यंत आता आपण जेवढे हे सर्व बेटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत तर हे सर्व फोटोंना तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पटापट आता हे जे काही आपण सर्व बेटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत
तर हे सर्व फोटोंना तुम्ही अशा पद्धतीने हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे। तर मी पटापट हे सर्व बेटमार्क प्रमाणे लावलेले फोटोंना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतो। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे। ओके, तर मित्रांनो आता इथं मी आता शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व बेटमार्क प्रमाणे लावलेले फोटो होते तर हे सर्व फोटोंना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे। त्यानंतर हे सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्यावर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेले। तर एकदा तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघून घ्यायचे बरोबर आलेले आहे की नाही, एकदा व्हिडिओ चेक करून घ्यायचे। आणि जर तुम्हाला इतर काही अडचण येत असेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघून घ्यायचे पूर्ण, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही समजून जाणार। आता मित्रांनो आता व्हिडिओ बनवून झाल्यावर आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला जे काही शेअरचं आयकन दिलेले तर अशा पद्धतीने या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचे। नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक छोटेसे ॲरो दिलेले आहे तर या छोट्याशा ॲरोवरती क्लिक करून द्यायचे, रेझोल्युशनवरती क्लिक करायचे। नंतर इथून तुम्हाला हा व्हिडिओ ज्याही क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल तर ती क्वालिटी इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे। नंतर तुम्हाला खाली एक क्वालिटी नावाची रेस दिलेली आहे बघू शकता। तर ही रेस तुमची कमी असेल किंवा फुल असेल तर ही रेसला इथून अशा पद्धतीने 5 MB पर्यंत करून घ्यायचे। त्यानंतर खाली जे काही तुम्हाला एक मोठे एक्सपोर्ट नाव दिलेले खाली तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती इथून अशा पद्धतीने क्लिक करून द्यायचे। त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार। तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर आजचे व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तर थँक्यू सो मच मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी। असंच नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच नेहमी मी नवीन एडिटिंगचे व्हिडिओ आणत जाईल तुमच्या सर्वांसाठी। तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा।